Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत जेवळ म्हणजे गोष्ट गावकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत साबुदाणा खिचडी. आज आहे संकष्टी चतुर्थी, तर त्यानिमित्ताने आज मी साबुदाणा खिचडी कशी करतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर मग आपण आता ती कृती पाहूया आणि त्यासाठी लागणारं साहित्य काय काय ते सुद्धा आपण पाहून घेऊ. तर हा बघा, इथे मी साबुदाणा भिजत घातला होता सकाळी लवकर. अंदाजे अर्धा वाटीचा साबुदाणा भिजत, पाव किलोचं अर्धी वाटी असं केलं, पाव किलोच्यातलं अर्ध असं केलं होतं. आणि त्याला धुवून थोड्याशा पाण्यामध्ये, म्हणजे साबुदाणा भिजेल अशा एवढ्या पाण्यामध्ये तो भिजत ठेवलेला. तो हा बघा असा भिजला आहे. तर आता आणि त्यासाठी मी घेतलं आहे 2 मोठे उकडलेले बटाटे. ते मी त्याच्या बारीक फोडी करून घेतल्यात. या बघा, बारीक एकदम फोडी करून घेतल्यात. आणि त्यासाठी मला लागेल बारीक मिरच्या, तिखट मिरच्या घेतल्यात 5-6 आणि शेंगदाण्याचं भरडकूट. तर हे मी भरड घेतलं आहे. तुम्ही मिक्सरलासुद्धा तुम्ही लावू शकता. एकदम पण बारीक नाही करायचं आणि त्यांनी पातळ एकदम मऊसर होईल खिचडी. आणि या मिरच्यांचे तुकडे आणि आपल्याला लागेल जिरं आणि साजूक तूप. तर आपण आता साबुदाण्याची खिचडी करायला घेऊ. तर सर्वप्रथम मी हा जो साबुदाणा आहे त्यामध्ये मी हे शेंगदाण्याचं कूट आहे तर ते मी ॲड करतो. साधी सोप्या पद्धतीने मी दाखवत आहे, म्हणजे माझी आई जशी करायची तशी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे. आता घालूया आपण याच्यामध्ये मीठ. तर मी चवीनुसार याच्यामध्ये सेंधे मीठ घालणार आहे. लागलंच तर मग आपण याच्यात घालू. हे बघा, अर्धा चमचा याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे. आणि आता आपण हे कालून घेऊया. साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट हे कालून घेऊ मस्तपैकी. हे बघा, आपलं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट हे आता कालून झालेलं आहे. मीठ टाकलं, शेंदे मीठ आणि साबुदाणा आणि शेंगदाणा कूट असं कालून घेतलेलं आहे. तर आपण आता जाऊ आपल्या नेक्स्ट कृतीकडे, म्हणजे खिचडी करायला. चला तर मग. तर आता मी इथे ठेवले कढई, ती गरम झाली. आता त्यामध्ये मी घालणार आहे साजूक तूप. ते सुद्धा आपल्या घरचं आहे. हे बघा, साजूक तूप आपलं आम्ही घरी केलेलंच आहे. अंदाजे 1 छोटा चमचा घातलेला आहे. आणि आता त्यामध्ये मी घालतो जिरं. हे बघा, अंदाजे 1 चमचा मी जिरं घालतो. जिरं थोडंसं हाताला कुस्करून घालायचं, जेणेकरून त्याचा फ्लेवर येईल. जिरं तडतडायला लागलं का त्यामध्ये आपण घालूया मिरची आणि बटाटासुद्धा घालून घेऊ. बटाट्याच्या बारीक शिजवून केलेल्या फोडी थोडंसं परतून घेऊ. मीठ मी घालत नाही आहे, कारण ऑलरेडी आपण मीठ साबुदाण्याला घातलेलं आहे. जर तुम्ही साबुदाण्याला मीठ घालत नसाल तर तुम्ही आत्ता मीठ घालू शकता. तुमच्याकडे सेंधे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठसुद्धा घालू शकता. पण हल्ली सगळ्यांच्याकडे सेंधे मीठ हे असतं. बटाटा थोडासा परतून घेतला, मिरची आणि बटाटा, तर त्याला जरा मिरचीचा फ्लेवर बटाट्यामध्ये येतो. बटाट्याच्या फोडी मी बारीक केलेल्या आहेत.
आता आपण हा साबुदाणा आहे मिक्स केलेला, तो पण आपण ह्याच्यात थोडा थोडा ॲड करू आणि परतून घेऊ. हे भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे मी. माझी आई सुद्धा अशीच खिचडी करायची, पण साबुदाणा माझ्याकडनं जरा जास्त भिजला गेला, थोडासा फडफडीत ठेवायचा, सुका असा. काही जण याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालतात, पण उपास असल्यामुळे कोथिंबीर आम्ही घालत नाही. आणि खिचडी ही उपासाच्या दिवशी केली जाते आमच्याकडे. तर काही जण कढीपत्ता सुद्धा घालतात, कोथिंबीर सुद्धा घालतात. आपण जरा 5 मिनटं वाफ देऊया याला, मग आपली खिचडी तयार होईलच. जरा ढवळू परत. मीठ नको टाकायला. साबुदाणा माझा थोडासा मऊसर झाला, कारण सकाळी घाईमध्ये मी टाकला होता भिजत. रात्री टाकायला मी विसरलो. शक्यतो रात्रीच, काही जण रात्रीच भिजत घालतात. आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया. आपण भेटू थोड्या वेळाने. मंडळी बघा, आपली खिचडी तयार आहे. आता मी ती प्लेटमध्ये घेतो आणि त्याच्याबरोबर मी घेणार आहे ह्याचा लाडू, राजगिऱ्याचा लाडू. तर चला, तर मग आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजची रेसिपी खास उपास, गणपती बाप्पाचा संकष्टी चतुर्थीचा उपास असल्या कारण असला आहे, त्यामुळे आपण आज खिचडी केली आहे, साबुदाणा खिचडी. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, पुन्हा एकदा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मैत्री दिनाच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा.